गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. कालच्या क्लासमध्ये आपण ऍब्झॉर्प्शन आणि इमिशन दोन्ही स्पेक्ट्रा पाहिला होता. सिरियस घ्या, चला गांभीर्य घ्या. त्यातून स्पेक्ट्रम महत्वाचा आहे खूप. स्पेक्ट्रम कळाला तुम्हाला तर त्याच्यावरचे आपल्याला ॲटमची स्ट्रक्चरसाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. स्ट्रक्चर ॲटमचा स्ट्रक्चर आपल्याला बनवता येणार आहे पुढे. आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम धड्यामध्ये जाऊ. अजून नेमकं काय व्हायले ॲटमची, नेमकी काय व्हायली, कसं कसं आपण हाऊ द कन्स्ट्रक्शन, हाऊ द अरेंजमेंट, हाऊ द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. वी आर डिझायनिंग द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आपण ॲटमचा स्ट्रक्चर डिझाईन करणार आहोत आता हळूहळू. स्ट्रक्चर ऑफ ॲटम आता कळा. धड्याचं नाव काय? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. धड्याचं स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम हे आहे बघा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम असं. तर आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये स्पेक्ट्रा, absorption and emission spectra. The study of both absorption spectra and emission spectra is called as spectroscopy. त्याला काय म्हणतो आपण? Spectroscopy. It is the branch of chemistry that deals with the study of absorption spectra. What is absorption spectra? When radiations, continuous radiations are passed on certain substance, then it absorbs the radiation of particular wavelength. Then it is absorption spectra and leaves a dark band or dark space. And what is emission spectrum? That is the spectrum of radiation emitted of the substance. जो काही substance radiation emitted करतो, of absorbed energy ची radiation जी emit करतो, त्याला आपण काय म्हटलं होतं? आवाज येतो? नाही येतो आवाज? नाही. तर आता असे दोन आपण हे पाहिले होते, राईट? येतो राईट. दोन प्रकारचे ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि कोणता पाहिला होता? इमिशन स्पेक्ट्रम. तर द स्टडी ऑफ ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे इमिशन स्पेक्ट्रम. इज कॉल्ड एज व्हॉट? स्पेक्ट्रोस्कोपी. इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा अँड इमिशन स्पेक्ट्रा. त्यानंतर आपण आता हे पण सुरुवात केलं होतं लाईन इमिशन स्पेक्ट्रम, दॅट इज लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. हा पण सुरुवात झाला होता आपला. लाईन स्पेक्ट्रम ऑफ कोणाचं पाहिलं होतं आपण? हायड्रोजन. हायड्रोजन ॲटम, राईट. लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम. यामध्ये काल म्हटलं होतं मी, व्हेन इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास केलायचं. इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे करंट पास करतो आपण, इलेक्ट्रिक डिस्चार्ज किंवा रेडिएशन त्याच्यावर पाडले, तेच अर्थ आहे. इलेक्ट्रिक डिस्चार्ज व्हेन फॉल और इलेक्ट्रिक डिस्चार्ज इज पास्ड. ओके. इलेक्ट्रिक डिस्चार्ज, इलेक्ट्रिक डिस्चार्ज जर पास केलो आपण, ओके, पास डाऊन कशावर करायचं? पास डाऊन गॅसियस हायड्रोजन. कसा असला पाहिजे? गॅसियस हायड्रोजन मॉलिक्यूल. बघा, हायड्रोजनचा मॉलिक्यूल गॅस असलेला हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे. तर यामध्ये आपण इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास केलं तर काल मी सांगितलं होतं, हा पॉईंट झाला होता इथपर्यंत आपला. म्हणजे H2 मॉलिक्यूल डिसोशिएट होतो. H2 काय असतो? मॉलिक्यूल, हायड्रोजन मॉलिक्यूल H2. H2 मॉलिक्यूल डिसोशिएट इनटू हायड्रोजन काय बनतात? याची आयटम्स बनतात. यांना काय म्हणतो आपण? हायड्रोजन्सचे आयटम्स. आणि ह्या आयटम्सची एनर्जी कशी असते? हाय एनर्जी असते. त्यामुळे ते काय असतात? एक्साइटेड स्टेट असतात. तर द एक्साइटेड, दॅट इज हायली एनर्जेटिक एक्साइटेड हायड्रोजन आयटम्स. हे एक्साइटेड हायड्रोजन आयटम आता काय करतात? इमिट द रेडिएशन्स. दे इमिट, काय करतात? आता एमिशन, रेडिएशन इमिट करतात, राईट. डायरेक्ट एक्साइटेड म्हणालो आपण. डायरेक्ट एक्साइटेड केव्हा होतात? ते एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यावर. एनर्जी ॲब्झॉर्ब करून एक्साइट झाले. द एक्साइटेड हायड्रोजन आयटम इमिट द रेडिएशन्स. काय इमिट करतात ते? रेडिएशन्स. कसे करतात? इन डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी, छोटी छोटी फ्रिक्वेन्सीमध्ये करतात. डिस्क्रीट, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी. ओके. या डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी पासून लाईन स्पेक्ट्रम बनणार आहे. आता काय चालू आहे आपला? लाईन स्पेक्ट्रम. सो दॅट डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीमध्ये रेडिएशन इमिट व्हायलेत. द रेडिएशन्स आर इमिटेड इन द discrete frequency and that radiations are called as line spectrum. त्यालाच म्हटलं आपण, काय म्हटलं? इट इज कॉल्ड एज लाईन स्पेक्ट्रम ऑफ कोणाचा? हायड्रोजनचा.
छोटी छोटी फ्रिक्वेन्सीमध्ये एनर्जी बाहेर टाकतात, ते इमिट करतात रेडिएशन, अँड दॅट इज कॉल्ड ॲज लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. इट कन्सिस्ट ऑफ लाईन्स. याच्यामध्ये काय असतात, काल इथपर्यंत झालं होतं. याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ लाईन्स. यांच्यामध्ये लाईन्सचे सिरीज असतात. ओके, लाईन स्पेक्ट्रममध्ये काय असतात, हायड्रोजन ॲटमच्या लाईन स्पेक्ट्रममध्ये काय असतात, समजायले इथपर्यंत? समजायले का? हो, नो, समजायले? हो, राईट. इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट, सिरीज ऑफ काय असतात याच्यामध्ये, सिरीज ऑफ लाईन्स. इट कन्सिस्ट ऑफ द सिरीज ऑफ लाईन्स. यांच्यामध्ये बरेच लाईन असतात, लाईनची सिरीजच असते, एक श्रृंखला. लाईनची काय असते, एक मालिका असते, श्रृंखला. दॅट इज कॉल्ड ॲज द सिरीज ऑफ लाईन्स. ओके, मग ही लाईनची सिरीजला काय म्हटलं, लाईन स्पेक्ट्रम. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं, लाईन स्पेक्ट्रम म्हटलं. तर या लाईन स्पेक्ट्रमचा सर्वात आधी अभ्यास केला द सायंटिस्ट दॅट इज कॉल्ड ॲज बाल्मर. बाल्मर, जोनास बाल्मर. बाल्मर नावाच्या सायंटिस्टने याचा अभ्यास केला. कशाचा? जोहान्स दॅट इज कॉल्ड ॲज, सायंटिस्टचं नाव काय होता, जोहान्स बाल्मर. स्टडीड द सिरीज ऑफ लाईन्स. ओके, जोहान्स बाल्मर यांनी काय केलं, लाईनचा अभ्यास करून एक्सप्रेस केलं डायरेक्ट एक इक्वेशन. एक्सप्रेस्ड लाईन स्पेक्ट्रम. त्यांनी त्या लाईन स्पेक्ट्रमला एक्सप्रेस केलं इन द फॉर्म ऑफ वेव्ह नंबर. कशाच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं, वेव्ह नंबर, न्यू बार. न्यू बार म्हणजे काय असतो, वेव्ह नंबर. इट इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. हे मागे झालेलं आहे. न्यू बार इज इक्वल टू काय असते, ऐक लक्षात, न्यू बार इज इक्वल टू काय असतो, 1/λ. ओके, न्यू बार इज इक्वल टू काय असतो, 1/λ, म्हणजे वेवलेंथ असते न्यू बार. तर बाल्मरनी एक्सप्रेस केलं, काय एक्सप्रेस केलं, लाईन स्पेक्ट्रम एक्सप्रेस केलं बाल्मर यांनी. न्यू बार इज इक्वल टू, न्यू बार इज इक्वल टू, त्यांनी एक फॉर्म्युला लिहिला, 109,677. किती, 109 and 677. न्यू बार इज इक्वल टू 109,677 1/2 स्क्वेअर मायनस 1/n². हा बाल्मरचा फॉर्म्युला होता. दिस फॉर्म्युला ऑफ बाल्मर इज कॉल्ड ॲज बाल्मर सिरीज. या सिरीजला काय नाव दिलं मग, इट इज कॉल्ड ॲज बाल्मर सिरीज. फॉर्म्युला पाठ ठेवा. व्हॉट इज फॉर्म्युला, 109,600 किती, 77, 109,677. ओके, त्याला काय म्हणायचं, कोणती सिरीज, इट इज कॉल्ड ॲज बाल्मर सिरीज. दिस इज कॉल्ड ॲज बाल्मर सिरीज. पुढे 5 सिरीज येणार आहेत, 5 सिरीज पैकी पहिली सिरीज पाहिला आपण, बाल्मर सिरीज. सो न्यू बार इज इक्वल टू, याच्यात n इज इक्वल टू काय असतो, वेअर n इज इक्वल टू एनी इंटीजर. In this formula, this n is equal to any integer and the value of n is equal to 3, 4, 5 dash dash dash. 2 तर पहिलंच घेतलं यांनी, बाल्मर यांनी. बाल्मर सिरीज इज फॉर हायड्रोजन स्पेक्ट्रम साठीच होतं. कोणासाठी होतं, फॉर हायड्रोजनच्या ॲटमचा स्पेक्ट्रम. बाल्मर सिरीज वॉज फॉर हायड्रोजन ॲटमचा स्पेक्ट्रम, आणि ती त्यांनी विजिबल रेंजमध्ये याचा अभ्यास केला. कशामध्ये, ओनली विजिबल रिजनमध्ये. विजिबल रिजन ऑफ कोणाचा असतो हा रिजन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या विजिबल रिजनमध्ये बाल्मरने अभ्यास केलं. तर n ची किंमत काय घेतली त्यांनी, n इज इक्वल टू 3, 4. पहिलं 2 आहे इथं ऑलरेडी, पहिला किती आहे, 2 आहे पहिल्यापासून. मग n ची किंमत काय केली त्यांनी, n इज इक्वल टू 3, 4, 5. आणि या सिरीजला म्हटलं काय, म्हटलं बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीज कोणत्या रिजनमध्ये होतं, बाल्मर सिरीज इज इन द विजिबल रिजन. त्यानंतर पुढे रेडबर्ग या सायंटिस्टने अभ्यास केला. ओके, हे बाल्मरच होतं फक्त. त्यानंतर जोहान्स रेडबर्ग होतं. रेडबर्ग यांचं नाव होतं
जोहान्सचे म्हटलं मी, बाल्मरचं नव्हतं ते, जोहान्स रेडबर्ग. देन द रेडबर्ग, दॅट इज द स्वदेश सायंटिस्ट. व्हॉट इज द नेम ऑफ हिम? दॅट इज द रेडबर्ग. रेडबर्ग. ओके. द नेक्स्ट रेडबर्ग एक्सप्रेस केलं परत, जसं बाल्मरनी एक्सप्रेस केलं तसं रेडबर्गनी एक्सप्रेस केलं ऑल द 5 सिरीज. काय एक्सप्रेस केलं? 5 सिरीज. ओके. So Rydberg, this scientist expressed the 5 series by one formula only, and that formula was again nu bar is equal to 109,677. आताच फॉर्म्युला, पण त्यांनी व्हॅल्यू काय पुटअप केली? 109,677 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. कळाला हा फॉर्म्युला रेडबर्गचा. हा फॉर्म्युला आता कोणाचा होता? रेडबर्गचा. या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी n1 इज इक्वल टू 1 2 3 4 5 असं डॅश घेतलं. काय इज इक्वल टू n1 ची किंमत, आणि n2 इज इक्वल टू पहा आता हाच फॉर्म्युला आपण आता पाहिला, ज्यामध्ये बाल्मर यांनी इथं काय घेतलं होतं? n1 ची किंमत डायरेक्ट 2 घेतली होती. बाल्मर यांनी काय घेतलं होतं? n1 ची किंमत. काय झालं रे, नाही समजायले? डाऊट कोणाला? हां हो, व्हिडिओ सेंड व्हायला, व्हिडिओ सेंड करता येते नंतर. हां येस ओके. हो ठीक आहे. तर पहा आता n1 ची किंमत काय, लक्ष द्या आता, असं मधामध्ये हां पूर्ण एकदा पॉईंट समजून घ्या. n1 इज इक्वल टू काय? n1 ची किंमत 1 2 3 4 5. n2 ची किंमत, n1 ची किंमत बाल्मर यांनी काय सांगितले होते? n1 ची किंमत काय सांगितले होते बाल्मर यांनी? बाल्मरमध्ये सांगा मला, n1 ची किंमत काय होती बाल्मरमध्ये? बाल्मरमध्ये n1 ची किंमत काय होती? 2 होती. हां राईट, इंटिजर होता. व्हेरी गुड. 2 ओनली 2. 3 4 कशाला होऊ काय बी. लक्ष द्या त्याच्या मनाला, लक्ष द्या. n ची किंमत काय होती तिकडं? 3 4 n ची होती पुढे, आणि n1 ची फक्त 2 होती, फक्त 2. आता इथं रेडबर्गचा हा सिरीज आहे आता. ही 5 सिरीजला एका फॉर्म्युल्यामध्येच त्यांनी एक्सप्रेस केलं. काय फॉर्म्युला आहे? न्यू बार इज इक्वल टू 109,677 1/, काय n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर, वेर n2 इज इक्वल टू n1 प्लस 1 घेतला होता त्यांनी. या फॉर्म्युल्यामध्ये n1 इज इक्वल टू काय होता? 1 2 3 4 डॅश, आणि n2 इज इक्वल टू काय घेतला? n1 प्लस 1, n2 प्लस 2, n1च असेल सगळे. n1 प्लस 1, n1 प्लस 2, n1 प्लस 3 असं डॅश. म्हणजे कसं, या फॉर्म्युल्यामध्ये जर रेडबर्गच्या फॉर्म्युल्यामध्ये, आता हा कोणाच फॉर्म्युला आहे? रेडबर्गचा. रेडबर्गच्या या फॉर्म्युल्यामध्ये n1 ची किंमत काय असेल? n1 इज इक्वल टू तुम्ही 1 2 3 4 काय घेऊ शकता इथं रेडबर्गमध्ये. ओके. n1 इज इक्वल टू असा घेऊन मायनस, जर n1 इज इक्वल टू 1 घेतला तर तुम्हाला काय घ्यावं लागेल? n2 इज इक्वल टू n1 प्लस 1. तुमची व्हॅल्यू फिक्स झाली आता n1 ची व्हॅल्यू काय झाली? फिक्स 1. जर 1 घेतलं तर तुम्हाला n2 इज इक्वल टू काय घ्यावं लागेल? मग 2 स्क्वेअर. जर तुम्ही n1 ची व्हॅल्यू 2 घेतली तर तुम्हाला n2 ची किंमत किती घ्यावं लागेल? 3. n1 प्लस 1, n1 प्लस 2, एकदा अशी व्हॅल्यू फिक्स करून यायची n1 ची, लक्षात. तर n1 च्या किमतीवरून असा फॉर्म्युला यांनी बनवला रेडबर्ग यांनी याच्यात 5 पण सिरीज सांगितले. 5 सिरीज आहेत ते आपण पाहूत. फक्त पहिली सिरीज पाहिली आपण आता, कोणती? बाल्मरची सिरीज. समजायले? ओके, समजायले का? ओके. ठीक आहे. तर पहा आता अजून पुढे कळते अजून हे काय सगळं. तर रेडबर्ग यांनी 5 पण सिरीज सांगतो मी तुम्हाला, आता लक्षात येईल. तर पहिल्या सिरीजमध्ये बाल्मर यांनी काय सांगितले? पहिल्या सिरीजमध्ये बाल्मर यांनी 2 किंमत घ्यायची म्हटले. किती किंमत घ्यायची? व्हॅल्यू 2 स्क्वेअर, आणि काय n1 इज इक्वल टू 2, आणि n2 इज इक्वल टू 3 4 काही घ्यायचं, असं कोण म्हटलं होतं? बाल्मर यांनी. तर ही n1 आणि n2 ची किंमत पुटअप केलं, आणि हे जे कॉन्स्टंट होतं 109,677, दिस 109,677 इज कॉल्ड ॲज रेडबर्ग कॉन्स्टंट. याला काय म्हटलं गेलं? इट इज रेडबर्ग कॉन्स्टंट.
ही व्हॅल्यू होती रेडबर्ग यांची. याला म्हटलं इट इज कॉल्ड ॲज रेडबर्ग कॉन्स्टंट. ओके, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? कोणता कॉन्स्टंट? रेडबर्ग कॉन्स्टंट. आलं लक्षात? आता 5 सिरीज कोणते ते आपण पाहू. 55 सिरीज. द 5 सिरीज आर इन दिस वे. हे 5 सिरीज म्हणालो ना मी, तर हे 5 सिरीज अशा प्रकारे होते. आता कळते बघा, लक्ष द्या. 5 सिरीज 5 शास्त्रज्ञांनी सांगितले होते. द 5 सायंटिस्ट विच आर दोज सिरीज. एक टेबल आहे बघा अशा प्रकारे सिरीज. तर 5 सिरीज कोणकोणते होते? पहिली होती लिमन. पहिली काय होती? लिमन. दुसरी होती बाल्मर. ओके, लिमन, बाल्मर. तिसरी होती पाश्चन. कोणती होती? पाश्चन. चौथी होती ब्रॅकेट. काय म्हणून याला? ब्रॅकेट. तर पाचवी होती पिफंड. पाचवी होती कोणती म्हणा? पिफंड. हे 5 सिरीज आहे. लक्ष द्या. आता 5 सिरीज कळायले? हां, कोणते कोणते दिसते क्लिअर सर्वांना? हां, राईट. 5 सिरीज कोणते कोणते? पहिली कोणती? लिमन. दुसरी बाल्मर. तिसरी पाश्चन. चौथी ब्रॅकेट. आणि पाचवी कोणती? पिफंड. तर आपला रेडबर्ग यांनी सांगितलेला फॉर्म्युला काय होता? रेडबर्गने एक्सप्रेस केलेला फॉर्म्युला. व्हॉट वॉज द फॉर्म्युला ऑफ रेडबर्ग? न्यू बार इज इक्वल टू. हे लाईन स्पेक्ट्रममध्ये आहे चालू. हे लाईन आहेत. हे जे वेगवेगळे 5 सिरीज आहेत, 5 सिरीजचे 5 लाईन आहेत. राईट. लाईन स्पेक्ट्रम चालू आहे आपला. रेडबर्गचा फॉर्म्युला काय म्हटला होता रेडबर्ग यांनी? न्यू बार इज इक्वल टू. काय फॉर्म्युला म्हटला? 109,677 मल्टिप्लाइड बाय 1 काय फॉर्म्युला होता? मल्टिप्लाइड बाय 1/n1 स्क्वेअर मायनस n2 स्क्वेअर. आता व्हॅल्यू ठेवूत आपण n1 ची. आता व्हॅल्यू कोणाची ठेवूत? n1 ची. आणि नंतर कोणाची ठेवूत? n2 ची. आणि त्यानंतर हे कोणत्या रिजनमध्ये आढळतो? कोणत्या रिजनमध्ये आढळतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा रिजन असतो. n1 ची व्हॅल्यू, n2 ची व्हॅल्यू आणि त्याचा कोणता भाग असतो रिजन? तर बाल्मरचा आपण आता सांगितलं कोणता भाग असतो. बाल्मर यांनी सांगितलं विजिबल. बाल्मरचा कोणता होता? विजिबल. n1 ची किंमत आता पहा. n1 ची किंमत लिमनने काय घेतली? 5 सिरीज बघा. कोणते कोणते 5 सिरीज? लिमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि कोणती? पिफंड. ठीक आहे. कोणते 5 सिरीज? लिमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, पिफंड. त्याच्यात व्हॅल्यू हे फॉर्म्युला आहे आपला. व्हॅल्यू n1 ची ठेवायची आपल्याला. आणि कोणाची व्हॅल्यू ठेवायची? n2 ची व्हॅल्यू ठेवायची. n1 ची व्हॅल्यू लिमन असेल तर 1 असतो. बाल्मर असेल 2 असतो. पाश्चन असेल 3 असतो. ब्रॅकेट असेल 4 असतो. पिफंड असेल 5. n1 ची एकच किंमत असते, बदलत नाही. पण n2 ची किंमत बदलत जाते. हे 1 असेल तर हे काय असते? 2, 3, 4 डॅश. समजायले? समजायले का? आता लक्ष द्या. हे खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. समजायले का? ओके. हां, हो. चला आता पहा. n1 असेल लिमन. लिमन सिरीज असेल तर याला काय म्हणावं? UV अल्ट्राव्हायलेटमध्ये होती. कशामध्ये होती? अल्ट्राव्हायलेट. आपण रेंज पाहिलेले होते. रेडिओ, मायक्रोवेव्ह, अल्ट्रा, IR तुम्हाला सगळे माहीत आहेत. एक्सरे, गॅमा रे, हां सगळे माहीत आहे ना. तर ही UV मध्ये होती. ही कशात होती? विजिबल. विजिबल बाल्मर 2 असेल. बोला आता मला. बाल्मर n1 इज इक्वल टू 2 असेल तर n2 इज इक्वल टू काय असेल? n2 इज इक्वल टू काय असेल आता बाल्मरचं? बाल्मरचं n2 इज इक्वल टू बघा हुशार. n2 इज इक्वल टू काय असेल बाल्मरचं? n1 तर आहे ना पहिल्यापासून. n1 2 आहे. n2 विचारालो मी. n2 उगाच काय सांगू नका उगा. n2 इज इक्वल टू काय सांगा? लिमनचं पाहून सांगा ना. लिमनचं काय आहे? नाही समजायले तुम्हाला? लिमनचं लिमनचं 1 आहे. हां आता समजलं. 1 आहे तर 2, 3, 4 थोडं माइंड लावा. हां असं. हां इंटीजर आहेत, बरोबर आहे. कोणते इंटीजर पण? हां कोणते इंटीजर पण? 3, 4, 5 असेल. 1 पुढे वाढवायचं आता. हां लक्ष द्या म्हणाल मी तिच्याने.
एक आहे, तर हे लिमनचं पाहून सांगायचं होतं ना तुम्हाला, काय आहे म्हणून, हे समोर इथं आहे बघून सांगायचं. लिमन एक आहे तर N2 काय 2 3 4, हे 2 आहे तर हे काय असेल आता 3 4 5 डॅश डॅश डॅश. बालमर कशात होती, आताच म्हटलो मी, बालमर कशात होती, विजिबलमध्ये, राईट. हे 3 असेल तर आता सांगता येईल तुम्हाला, हे 3 असेल तर काय असते, आता सांगा बरं. 3 असेल तर N2 काय घ्यायचं, N2 3 असेल तर N2 काय घ्यायचा, N2 4 5 6, व्हेरी गुड. 3 असेल तर काय घ्यायचा 4 5 6, राईट. 4 असेल तर काय घ्यायचा N2, 4 असेल तर 5 6 7, 5 असेल तर काय घ्यायचा 6 7 8. हे सगळे IR मध्ये होते, बाकीचे कोणत्या रिजनमध्ये होते, IR IR IR. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला कोणाचा आहे, रेडबर्ग. ओके, दिस फॉर्म्युला इज फॉर रेडबर्ग कॉन्स्टंट. रेडबर्गची किंमत कॉन्स्टंटची लक्षात ठेवा किती असते, 109 677. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ रेडबर्ग कॉन्स्टंट. कळालं. आता यांचे लाईन काढू आपण हे सगळे. हां, 109 677 द व्हॅल्यू ऑफ कोणाची आहे ती, 6 7 8 कोणाचं आहे, झालं ना ते आता N2. हां 5 सिरीज कळाले, 5 सिरीज कोणते आहेत कळाले, 5 सिरीज लक्षात राहतात. 5 सिरीज लक्षात ठेवा, कोणते कोणते आहेत, लिमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि पाचवी कोणती, पिफंड. लिमन, बाल्मर, ब्रॅकेट, पिफंड, ब्रॅकेट, पाश्चन, ब्रॅकेट आणि पिफंड. 5 सिरीज लक्षात ठेवा. आहे याच्यात N1 ची किमती पण लक्षात ठेवा. आता N1 ची किंमत मधात विचारली तर तुम्हाला सांगता आली पाहिजे, कोणाची येईल सांगता. हां येस, व्हेरी गुड. मला हे सांगा आता, ब्रॅकेटची किंमत किती आहे N1 ची, ब्रॅकेटची N1 ची किंमत सांगा, N1 ची ब्रॅकेटची N1 ची किंमत सांगा. N1 किती आहे, 4 आहे, व्हेरी गुड. ब्रॅकेटची N1 ची कोणती आहे, 4 आहे. आता हा फॉर्म्युला लक्षात राहतो सर्वांना, हा फॉर्म्युला लक्ष द्या, लक्षात राहतो हा फॉर्म्युला. 109 677 1 काय करायचं N1. हां, ते N1 आणि N2 ऑर्बिट असतात, ऑर्बिट, पहिली कक्षा दुसरी कक्षा, हां दीज आर द ऑर्बिटच असतात. ते पुढे सांगतो. तर इथं मी काय करायलो, N1 ची किंमत आणि N2 ची किंमत, ह्या या फॉर्म्युल्यामध्ये जर N1 ची किंमत मी 3 घेतलो आणि N2 ची किंमत 4 चा वर्ग घ्यायलो, तरी कोणती सिरीज होते सांगा. ही सिरीज आता कोणती होऊन जाते, सिरीज N1 ची किंमत 3 घ्यायलो मी आणि N2 ची किंमत 4 घ्यायलो, कोणती सिरीज होते, या सिरीजला म्हणाव कोणती सिरीज म्हणाव, पाश्चन सिरीज. व्हेरी गुड, इट इज कॉल्ड एज पाश्चन सिरीज. तर हे लाईन स्पेक्ट्रम आहे हायड्रोजनचं, कळालं. हे लाईन आहेत. अजून चांगलं कळते बघा तुम्हाला. आता हे 5 सिरीज, यामध्ये पहिल्या सिरीजचं N1 आणि N2 ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. पहिल्याची काय होती 1 2 3 4 5, N2 ची काय होती 2 3 डॅश डॅश 3 4 डॅश डॅश 4 5 डॅश डॅश 5 6 डॅश डॅश 6 7 डॅश डॅश, राईट. तर यानुसार आपण अशी लाईन काढू. आता लाईन समजा हे N इज इक्वल टू 1 आहे, N इज इक्वल टू काय आहे 1, त्यानंतर आहे समजा आहे 2, त्यानंतर हे N इज इक्वल टू 3 आहे, N इज इक्वल टू 4 आहे, N इज इक्वल टू नंतर आहे दिस इज N इज इक्वल टू 5. ओके, दिस इज N इज इक्वल टू, दिस इज N इज इक्वल टू 6 आहे, राईट. लक्ष द्या. आता N1 इज इक्वल टू 1 कोणाचा असतो, N1 इज इक्वल टू 1, N1 इज इक्वल टू काय असतो 1, N1 इज इक्वल टू किती 1, क्या नाही दिख रहा, दिसते ना बघा. हां, N1 इज इक्वल टू, राईट, छान. N1 इज इक्वल टू 1 कोणाचा आहे, N1 इज इक्वल टू 1 कोणाचा असतो, लिमनचा. व्हेरी गुड. N1 इज इक्वल टू 1, तर N2 इज इक्वल टू, N2 इज इक्वल टू 2,
N2 इज इक्वल टू कुठून याला N1 1 असेल तर N2 कुठून येईल 2 पासून, 2 पासून 1 पर्यंत लाईन येईल, मग कुठून येईल 3 पासून 1 वर यायची, सगळे 1 वर काढायचे, त्यानंतर 4 पासून कोणावर येईल 1 वरच, सगळे N1 इज इक्वल टू काय 1, म्हणजे कोणती सिरीज आहे लिमन, परत कोणती 5 पासून सुद्धा कशावर आणि 6 पासून सुद्धा कशावर इन्फिनिटी पण असते, त्यानंतर लास्ट कोणती असते इन्फिनिटी, इन्फिनिटी म्हणजे काय असतो अनंत, अनलिमिटेड, ड्रीम्स अनलिमिटेड है की नाही, इन्फिनिटी, इन्फिनिटी दॅट इज कॉल्ड ॲज इन्फिनिटी. सो लिमन ही झाली लिमन. आता मला बोला दुसरी कोणती आहे बाल्मर. बाल्मरमध्ये काय घेऊ आता सांगा, N1 इज इक्वल टू किती घेऊ बाल्मर, हां व्हेरी गुड, बाल्मरमध्ये N1 इज इक्वल टू किती घेऊ आता, हां ठीक आहे, बाल्मरमध्ये हां N1 इज इक्वल टू 2 घ्यावा लागेल आता, म्हणजे सगळे कशावर येतील 2 वर, म्हणजे 3 पासून 2 वर, 4 पासून 2 वर, 5 पासून 2, 6 पासून 2, मग या सिरीजला काय म्हणावं, हे लिमन झाली तर हे कोणती आहे आता बाल्मर, या सिरीजला काय म्हणावं बाल्मर. हे सगळे काय आहेत लाईन स्पेक्ट्रम, इट इज कॉल्ड ॲज विच स्पेक्ट्रम, लाईन स्पेक्ट्रम, इट इज कॉल्ड ॲज लाईन स्पेक्ट्रम, ठीक आहे छान. त्यानंतर लिमन झाली, बाल्मर झाली, आता कोणती असते लिमन बाल्मर नंतर पिफंड, आणि आता कोणती असते पिफंड. पिफंडला किती घ्यायचं आता, पिफंडला 3, N1 इज इक्वल टू काय असेल 3, पिफंडला N1 इज इक्वल टू 3 राईट. कुठून येणार आता तुम्ही पहिलं 4 वरून 3 वर यायचं, 5 वरून कशावर यायचं 3 वर, त्यानंतर 6 वरून सुद्धा कशावर यायचं 3 वर, इन्फिनिटी आहे पुढे. लिमन बाल्मर नंतर कोणती असते तिसरी कोणती असते लिमन बाल्मर पाश्चन, काय म्हणायचं याला पाश्चन, त्यानंतर लिमन झालं बघा, बाल्मर झालं, पाश्चन झालं, कळालं. त्यानंतर कोणती असते लिमन बाल्मर पाश्चन नंतर ब्रॅकेट, कोणती असते आता ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये किती घ्यायचा 4, म्हणजे 5 पासून कुठे यावं 4 वर, 6 पासून सुद्धा कशावर यावं 4 वर, कोणती सिरीज हे झाली लिमन, कोणती झाली लिमन बाल्मर पाश्चन नंतर कोणती आता ब्रॅकेट, ही आहे कोणती आहे ब्रॅकेट. नंतर लास्ट आहे आता 5, 6 पासून कशावर यायचं 5 वर, आणि इन्फिनिटी पासून सुद्धा कशावर यावं 5 वर. लक्षात 5 वर आला, 5 वर आला म्हणजे N1 इज इक्वल टू काय असेल, N1 इज इक्वल टू 5 वर आला म्हणजे N1 इज इक्वल टू विचारलो मी, N1 इज इक्वल टू सांगा 5. हां लक्ष द्या बरं, क्वेश्चन लय भयानक असतात, हां कसले येतात, काही वाटते असं लय सोपं वाटते, हां तर वेळ लागला तर लागू द्या, गडबड नाही करायची उत्तर सोडवण्यामध्ये, नाही सोडवलेलं बरं अजून त्याच्यापेक्षा, पण करेक्ट सांगायचं नाहीतर नाही सांगायचं. तर N1 इज इक्वल टू 5, तर काय झालं लिमन बाल्मर पाश्चन ब्रॅकेट आणि लास्ट कोणती पिफंड म्हणायचं राईट. लास्ट कोणती आता ही पिफंड. तर ही लाईन स्पेक्ट्रम आहे, हे कोणाचं हायड्रोजन ॲटमचं लाईन स्पेक्ट्रम, समजलं. हायड्रोजन ॲटमचा लाईन स्पेक्ट्रम समजला का, हो 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 ठीक आहे बस, हां समजला. लाईन इमिशन स्पेक्ट्रम यालाच काय म्हणतो आपण, काय म्हणावं लाईन इमिशन स्पेक्ट्रम. आता याच्यात पुढे काय होता पॉईंट आणखी ना, याच्यामध्ये नंतर असं होतं कसं हायड्रोजनचा स्पेक्ट्रम होता आहे, बस एवढंच आहे. तर याला म्हणतात लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन, इट इज कॉल्ड ॲज द लाईन स्पेक्ट्रम ऑफ व्हॉट, लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम. हा स्पेक्ट्रम जो आहे लाईन स्पेक्ट्रम अदर एलिमेंटचाच बनवता येतो आपल्याला. ओके, हायड्रोजन कसा ॲटम आहे सिम्पलेस्ट ॲटम, इट इज फॉर सिम्पलेस्ट, हायड्रोजन इज वॉज द सिम्पलेस्ट ॲटम, साधा ॲटम आहे. ओके सिम्पलेस्ट. जर हेवियर ॲटम असले काही तर हेवियर ॲटमचा पण काय होतो, हेवियर जर ॲटम असले एखादे
तर या हेवियर आयटमचा लाईन स्पेक्ट्रम जो आहे तो कॉम्प्लेक्स बनतो. कसा बनतो? कॉम्प्लेक्स. कोणाचा? हेवियर आयटमचा लाईन स्पेक्ट्रम कॉम्प्लेक्स बनतो. काय बनतो? लाईन स्पेक्ट्रम. द लाईन स्पेक्ट्रम इज कॉम्प्लेक्स. अँड हायड्रोजन आयटमचा कसा असतो? हायड्रोजन आयटमचा सिंपल असतो. हायड्रोजन आयटम इज द सिंपल. हेवियर आयटम असले तर कसा बनतो? फॉर हेवियर आयटम इज द कॉम्प्लेक्स. हेवियर आयटम असले तर कॉम्प्लेक्स. आणि याच्यामध्ये सगळ्याच्या आयटममध्ये एक कॉमन गोष्ट असते, दॅट इज द कॉमन फीचर. कॉमन फीचर म्हणजे यांचं सामान्य वैशिष्ट्य. फीचर म्हणजे वैशिष्ट्य. तर या सगळ्यांचं कॉमन फीचर असं आहे की या सगळ्यामध्ये काय असतो? लाईन स्पेक्ट्रम असतो कॉमन. पहिली गोष्ट दॅट इज द सिरीज ऑफ लाईन. लाईनचे सिरीज असतात. द सिरीज ऑफ लाईन स्पेक्ट्रम सगळ्या एलिमेंटमध्ये. सिरीज ऑफ लाईन स्पेक्ट्रम अँड इट इज काय असतो? युनिक. म्हणजे सगळ्या एलिमेंटचा युनिक असतो. म्हणजे डिफरंट एलिमेंटचा डिफरंट. इच एलिमेंटचा लाईन स्पेक्ट्रम कसा असतो? इच एलिमेंटचा लाईन स्पेक्ट्रम युनिक असतो. त्याच्यावरून मग ते हायड्रोजन आयटम आहे म्हणून कळते. आपल्याला एखादा आयटम हायड्रोजन आयटम आहे म्हणून का कळतो? तर याचा स्पेक्ट्रम कसा असतो? युनिक स्पेक्ट्रम असतो. युनिक. एक सगळ्यांचा एक विशिष्ट असतो, युनिक असतो. आणि जो दुसऱ्याचा नसतो तसं. एखाद्याचा एक जो असतो तो तसा दुसऱ्याचा असतो का? नसतो, वेगळा असतो, है ना. दिस इज द कॉमन फीचर्स. अशाच प्रकारे यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, द सिरीज ऑफ लाईन स्पेक्ट्रम सगळ्यामध्ये असतो. अँड इट इज द दिस सिरीज इज काय असते? इट इज कंटिन्युअस असतो. हे आपण मागे पण म्हटलो होतो. कंटिन्युअस असतो काय? नसतो. इट इज नॉट कंटिन्युअस. ओके. इट इज व्हॉट? इट इज नॉट कंटिन्युअस. दिस स्पेक्ट्रम इज कसा असतो? कंटिन्युअस असतो काय? इट इज नॉट कंटिन्युअस. ओके. विजिबल लाईटचा स्पेक्ट्रम कसा असतो म्हटलो होतो आपण? कंटिन्युअस असतो. आणि हे रिपीट होत राहते परत परत. कसा होत राहतो? रिपीट होत राहतो. एक सिरीज आली, परत दुसरी सिरीज रिपीट होत राहते. रिपीट. तर याच्यामध्ये रिपीट परत होत राहतो. तर त्यामुळे अशा स्पेक्ट्रमला काय म्हणावं? इट इज कॉल्ड एज व्हॉट? लाईन स्पेक्ट्रम. हे झालं पूर्ण आता लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन आयटम. त्याच्यामध्ये 5 सिरीज पाहिले आपण. लक्षात राहतात? 5 सिरीज कोणते कोणते पाहिले? लिमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि कोणता पहिला? पिफंड. राईट. एक फॉर्म्युला आहे तो फायनल लक्षात ठेवा रेडबर्गचा. न्यू बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? न्यू बार इज इक्वल टू 109 677. ही कॉन्स्टंट येते. कसं येते ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला. दिस कॉन्स्टंट व्हॅल्यू 109 677 कशी येते ते पण आपण पुढे पाहू. 109 677 याला काय करायचं म्हटलं आपण? 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाठच ठेवा. न्यू बार असेल तर युनिट काय येईल याची? न्यू बार असेल तर युनिट काय येते? सेंटीमीटर इनव्हर्स. इट इज इन व्हॉट? सेंटीमीटर इनव्हर्स. न्यू बार म्हणजे काय असतो? 1/λ. न्यू बार म्हणजे काय? वेव्ह नंबर. लॅम्बडा सेंटीमीटरमध्ये. लॅम्बडा सेंटीमीटरमध्ये असते म्हणून न्यू बार 1/λ आहे म्हणून सेंटीमीटर इनव्हर्स होऊन जाते. ठीक नाही? सेंटीमीटर इनव्हर्स कसं झालं कळालं? लॅम्बडा सेंटीमीटरमध्ये असते आणि न्यू बार 1/λ असतो. 1/λ असल्यामुळे काय झालं ते? सेंटीमीटर इनव्हर्स. तर हे असला हा फॉर्म्युला आजचा महत्त्वाचा आहे. लाईन स्पेक्ट्रम आला की लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला रेडबर्गचा. लास्ट फॉर्म्युला ते कोणतं लक्षात ठेवायचं? रेडबर्गचं. लिमनचं बी नाही, बाल्मरचं बी नाही. बाल्मरचं बी नाही, पाश्चनचं बी नाही. पाश्चनचं पण नाही, पिफंड कोणाचं नाही लक्षात ठेवायचं. मग कोणाचं? रेडबर्ग यांचं लक्षात ठेवायचं. रेडबर्ग कॉन्स्टंट. तर रेडबर्गमध्ये व्हॅल्यू पुटअप केलं की तुम्हाला मिळते, लिमनची मिळते, बाल्मरची मिळते, सगळ्यांची सिरीज मिळते इथं. आणि ही सिरीज जी आहे त्या स्पेक्ट्रमला काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज हायड्रोजन स्पेक्ट्रम.
अँड सिरीज ऑफ लाईन्स, यांच्यामध्ये काय असतात, असे लाईन असतात. आता तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून आता सांगितलं, तुम्ही डायग्राम दाखवलं ना, तर त्या डायग्रामनुसार काय असेल, लाईनचे काय असतात, सिरीज असतात. हां, लाईनचे सिरीज राहतात. लक्षात आलं, समजलं. याच्या पुढे आपण नंतर पाहूत बोरचा मॉडेल डेव्हलपमेंट, बोरची थेरी येणार आहे आता पुढे. सो अकॉर्डिंग टू बोर हे मॉडिफिकेशन केलं आपण. दोन डेव्हलपमेंट करायचे होते आपल्याला. कोणते दोन डेव्हलपमेंट, ते झालेत आता. पहिला डेव्हलपमेंट, द डेव्हलपमेंट ऑफ कोणता, पहिला काय होता, दोन डेव्हलपमेंट सांगितले होते ना. तर पहिला डेव्हलपमेंट काय होता, दॅट इज द ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, दॅट इज वेव्ह अँड काय असतो, पार्टिकल, ड्युअल नेचर. आणि दुसरा कोणता म्हटला आपण, दोन आहेत त्याचे. पहिला ड्युअल नेचर ऑफ पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह, तर दुसरा क्वांटाइज्ड एनर्जी लेवल. दुसरा काय असतो, एनर्जी लेवल काय होते, क्वांटाइज्ड, क्वांटम एनर्जी, क्वांटममध्ये मोजतो आपण, दॅट इज अ स्मॉल क्वांटिटी ऑफ एनर्जी. तर ते दोन डेव्हलपमेंट काय होते, ते दोन डेव्हलपमेंट लिडिंग टू, कुठे यायचं आपल्याला, लिडिंग टू बोरच्या मॉडेल. तर बोरच्या मॉडेल पाहतो आपण पुढे. बोरच्या मॉडेलनुसार त्याचे पॉस्च्युलेट आहेत, कसं की इलेक्ट्रॉन काय होतो, रिव्हॉल्व होतो. ओके, इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द कोणाच्या, न्यूक्लियस इन कॉन्सेंट्रिक सर्क्युलर पाथ. ते आपण उद्या पाहू. दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्बिट. आता आपल्याला ऑर्बिट, ऑर्बिटल या मेन जे तुम्हाला पहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं, इलेक्ट्रॉनची रचना, इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर कसा असतो, ते सगळं आता इथून आपण पुढे पाहणार आहोत. आलं लक्षात इथपर्यंत. मागचा अभ्यास करत राहा, विसरू नका मागचं. पुढचं पार्ट मागचं विसरायचं असं करू नका. हां, राईट. मागचा पण अभ्यास करा, रिव्हिजन करा. ठीक आहे, इथं थांबूया मग आज. रिव्हिजन चालू द्या. राईट, ओके. हो, रिव्हिजन करा. ठीक आहे, अभ्यास करा. इथं थांबूया आज आपण. समजलं आजचं? कोणाला डाऊट आहे? एनीबडी हॅव एनी डाऊट? गडबड करू नका, मॅसेज नाही केलं तरी जमते. असं काय मेसेज करत जाऊ ना, तुम्हाला म्हटलं ना, सिरियस घ्या, गंभीर घ्या. NCERT लेवलचा अभ्यास करायला तुम्ही मजाक नाही. समजायले का? वाटायले काय हार्ड वाटायले, कोणाला हार्ड आहे का, सोपा आहे? सोपा आहे ना. केमिस्ट्री कसं वाटायले, सोपा आहे का हार्ड आहे? इझी आहे. इझी आहे का हार्ड आहे? केमिस्ट्री कसं आहे रे, इझी आहे का हार्ड आहे? इझी आहे. व्हेरी गुड, इझी आहे. इझी करावं लागतं त्याला. नथिंग इज डिफिकल्ट और नथिंग इज इम्पॉसिबल. चलो, ओके, विल स्टॉप हिअर. थँक्यू. ओके, इझी आहे पण अभ्यास करा. इझी म्हणून हलक्यावर घ्यायचं. चलो, ओके, विल स्टॉप हिअर. नाउ लेफ्ट वन बाय वन. ओके, लेफ्ट वन बाय वन.